400-450 लिटर आता दूध माझं सध्याला चालू आहे. शेड काय दूध देणार नाही, म्हैस दूध देणार आहे. त्यामुळे 70 रुपयाच्या खाली 1 रुपये मी दूध विकत नाही. एका टायमाला 11 लिटर दूध देते माझ्याकडे. मी काट्याच्या वजनावर दूध मोजून देणार. इथे जरी म्हशी घेतल्या तरी तुम्हाला खात्रीशीर दुधाच्या मशीनवर लावून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. सुरुवातीचा 2 महिने 1.5 महिने आमचा तोट्यात होता. शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर मंडळी, आज आपण नवीन दूध व्यवसायाच्या शोधात अकलूज येथे आलेलो आहे, पठाण डेअरी फार्म येथे. तर या ठिकाणी पठाण डेअरी फार्मचे ओनर आपल्या सोबत आहेत. प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि नंतर गोठा व्यवस्थापनाबद्दल बोलूयात. नमस्कार. नमस्कार सर. आपला परिचय करून द्या. माझं नाव मोहसिन उस्मान गनी पठाण. आमचा डेअरीचा फार्म म्हणजे गोठा आहे तो प्रॉपर अकलूज मध्ये, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर, कधीपासून तुम्ही हा गोठा व्यवसाय चालू केला? आज 3 वर्ष झालं आमचं गोठ्याचा म्हणजे उद्योग व्यवसाय चालू आहे आमचा. बर, 3 वर्षापासून हा व्यवसाय तुम्ही करताय. तर कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्याची एक पार्श्वभूमी असते. म्हणजे आधी कोणता वडिलोपार्जित हा व्यवसाय होता का काय? नाही, वडिलोपार्जित काय नाही. आमचा ट्रान्सपोर्ट धंदा होता, तो थोडासा कमी करून यामध्ये थोडं लक्ष आम्ही घातलेलं आहे. बर, ट्रान्सपोर्ट धंदा वेल सेट होता का? वेल सेट होता, पण माणसाची जो प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम त्या धंद्यात आहे. माणसांच्या फक्त अडचणीमुळे तो थोडासा कमी केला आणि ह्यात थोडस लक्ष दिलं. बर, म्हणजे हा व्यवसाय तुम्ही चालू केला. तर काय बेस्ट कोणता वाटत होता? ह्याच्यात मध्ये पैसे थोडेसे कमी आहेत, ट्रान्सपोर्ट धंद्यात पैसे जास्त आहेत. बरोबर, पण रात्रभर झोप नाही येणे, फोन चालू कंटिन्यू, तो जरा समाधान वाटते की संध्याकाळी तरी झोप व्यवस्थित लागते. बर बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाढ ह्याच्यात म्हणजे पुढे भविष्यात आपण ह्यात काहीतरी करू शकतो त्या दृष्टीने. तसं ट्रान्सपोर्ट धंद्यात, वाहन धंद्यामध्ये आजपर्यंत कुठल्या मोटर मालकांना असं नाही बाबा बंगला बांधला आणि 20 एकर शेती घेतली, अजूनपर्यंत माझ्या तर कानावर नाही, कुणी केली असेल तर माहित नाही. बर, म्हणजे एक थोडक्यात असं म्हणाय तरी चालेल, याची वाढ होते आणि त्याची कसं आहे, लोखंड म्हणलं की जीज आहे. 10 लाखाची गाडी घेतली, 5 वर्षांनी विकाय गेला की 3 लाखाला 2 लाखाला विकायला लागते. बरोबर, ही ग्रोथ करणारा बिझनेस आहे, ह्या दृष्टीने मी याच्याकडे बघितलं. बर बर बर. आता तुम्ही म्हणला त्या व्यवसायावर काहीच होऊ शकत नाही ट्रान्सपोर्टच्या. या व्यवसायावर तुम्ही काय केलं 3 वर्षात? 3 वर्षामध्ये साहेब मी फक्त आता पहिल्यांदा माझं टार्गेट होतं, पहिल्या सुरुवातीच्या वर्षी माझ्याकडे चारा विकत होता. 1 वर्ष पूर्ण मी विकतच्या चारावरती गोठा चालवला. त्यावेळेस प्रत्येक महिन्याला आमचं ज्यावेळेस अपडेट व्हायचं सीट, बाबा खर्च किती आपल्याला राहते, किती पैसे राहत होते. पण नंतर मग आम्ही दुधाची क्वांटिटी वाढवायसाठी जनावरे वाढवली. बर, त्याच्यानंतर शेती रेंटवर आता घेतलेली मी. त्याच्यानंतर जनावर ज्यावेळेस क्वांटिटी आता वाढली, 400-450 लिटर आता दूध माझं सध्याला चालू आहे. बर बर बर. पण त्याच्यापासून एक 3 वर्षात प्रॉफिट चांगला झाला. प्रॉफिट चांगला झाला. आता जे समोर बघताय तुम्ही, अगदी शेणाच्या पैशापासून मी कालवडी घेतल्यात जवळजवळ 25, म्हणजे 8,000 10,000 हे बरं. तर आता माझ्या जवळजवळ 6-7 कालवडी आता गाभण आहेत, 4-5 महिन्याच्या कन्फर्म आहेत. बर बर. तो प्रॉफिट मला प्लस मध्येच राहणार आहे शेणाच्या पैशात. आता शेणाचे पैसे 4-5 हजार ट्रॉली विकल्यानंतर माणूस काय करतं, खर्चून टाकतं. तसं आम्ही सगळं सेव्ह करून किंवा ह्यातच धंद्यात पैसे आम्ही अजून ह्या धंद्यातून 1 रुपया बाहेर काढलेला नाही. बर, यामध्येच वाढवत चाललोय. आता हे शेडचं नवीन, आता जे रेड्या आमच्या मशीनच्या तयार होतात त्यांच्यासाठी मुक्त गोट्याचं शेड, इकडे माझ्या कालवडी गाभण गेलेले त्यांच्यासाठी मुक्त गोट्याचं शेड, असं सगळं ह्यातच इन्व्हेस्ट करतोय. अजून यातून 10 रुपये बी घरी काढलेले नाहीत आम्ही. बर, जशी तुम्ही कालवडी तयार केल्या तर ती थोडक्यात आपली इन्व्हेस्टमेंट झाली. त्याचं डे बाय डे आपलं प्रॉफिट वाढणार आहे, त्यांच्या किमती वाढणार आहे. बर, आता सुरुवात किती मशीन पासून केली? सुरुवात मी 22 मशीन पासून केली आणि पहिल्या दिवशी माझ्या म्हशी उतरल्यापासून आजपर्यंत पूर्ण पीसीला माझा हिशोब आहे. बर, म्हणजे मला 10 रुपये तोटा झाला, फायदा झाला, काय झाला, प्रत्येक महिन्याला दुधाच्या हिशोबात मला किती पैसे शिल्लक राहिले, 1 ना 1 रुपया सगळा लिहून ठेवलेला आहे. पीसीला अपडेट आहे. कोणी जरी आलं की म्हणेल बाबा धंदा परवडत नाही, फक्त जे काही जणांची मन आहे की शेण आणि रेडच फक्त राहतात, त्यांनी कधी आवर्जून यावं. मी त्यांच्यासाठी 1-2 तास वेळ द्यायला तयार आहे. सगळं समजून सांगितल्यानंतर व्यवस्थापन चुकीचं झालं, सगळा हिशोब चुकतोय. ज्यावेळी स्टार्टिंग केली तर त्या स्टार्टिंगच्या काळामध्ये जास्त काय अनुभव नव्हता तुम्हाला नव्हता आणि वडिलोपार्जित हा व्यवसाय नव्हता तुमचा. मग सुरुवातीला कोणताही व्यवसाय नव्याने सुरू करायचा म्हटलं की अडचणी तर येणार. 100%. मग त्या अडचणी काय काय आल्या सुरुवातीला? अडचणीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, तुम्ही किती पैसे ओतू शकता, कामगार हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. बर बर. पहिल्या सुरुवातीच्या महिन्याला मी ज्यावेळेस म्हशी घेतल्या त्यावेळेस मुक्त गोटे संकल्पना केली, बाहेर म्हशी सोडल्या,
तिथलं शेण बी मी स्वतः उचललंय. बरं. कामगार म्हणला फक्त गोट्याच्या आतलं शेण मी उचलणार, हम्म. मुक्त गोट्यातलं मी शेण काढणार नाही. तिथून पुढे हळूहळू माणसं जरा व्यवस्थित भेटत गेली, मग पैसे आपल्या लक्षात येत गेले, बाबा राहतात पैसे. बरं. पण ह्याला क्वांटिटी थोडीशी जास्त लागते. स्वतः केले तर 10 म्हशी जरी केल्या, स्वतः बनणार, स्वतः धारा काढल्या, स्वतः केलं तर 10 म्हशीला बी चांगले पैसे राहतात. बरोबर कामगार ठेवायचे असेल तर थोडीशी क्वांटिटी जास्त असेल तर पैसे प्रॉफिट चांगले दिसते. बरोबर बरोबर. आणि साधारण आता म्हशी कोणत्या त्यावेळेस तुम्ही म्हणजे कोणत्या म्हशीपासून सुरुवात केली? मोरा म्हशी मी हरियाणावरून आणल्या होत्या त्यावेळेस. हरियाणावरून स्वतः गेलता का तू? स्वतः मी गेलतो आणायसाठी. म्हशीची पारख कशी करायची ते अनुभव? पारक मी एक मित्र माझा घेतला होता. आणि जनरली कुठलंही जनावर असो प्राणीच येतो, बर जीव आहेच त्यात. समस्त स्ट्रक्चर बघितले की त्यावेळेस फक्त अनुभवाच्या जोरावरती त्यावेळेस आणले होते जनावर आपण हा त्यावेळेस. हा हा. मग तिथे खरेदी कशी झाली, तुम्हाला तिथे बाकीचं नियोजन कसं वाटलं, आणि आणल्याच्या नंतर तिथं कशा काय सेट झाल्या काय? आणल्यानंतर तिथं आम्हाला जास्त अनुभव नसल्यामुळे थोडेसे आमचे पैसे वेस्टेज जास्त गेले आमचे पैसे. आणि आणल्यानंतर कामगार सुरुवातीला आम्ही नवीन असल्यामुळे थोडीशी कामगारांनी बी आमची फसवणूक केली, बर पण आम्ही खचलो नाही की बाबा ठीक आहे असू द्यात, 1 वर्ष आपल्याला शिकण्यात गेलं तरी काय हरकत नाही. काय अडचण? कुठल्याही व्यवसायात थोडं सुरुवात केल्यानंतर माणूस थोडा गडबडला जातो, त्यात थोडं नुकसान होतं. पण ज्यावेळेस आम्हाला 1-2-3 महिने गेल्यानंतर पूर्ण अभ्यास आला, त्याच्यानंतर आम्हाला अडचण आजपर्यंत आलेली नाही. बर. सुरुवातीला धंदा तोट्यात होता का फायद्यात होता? नाही, सुरुवातीचा 2 महिने 1.5 महिने आमचा तोट्यात होता धंदा. म्हणजे आम्हाला नॉलेज नव्हतं काय करावं लागतं काय नाही, बर. आणि ते गोंधळ उडायचा. प्रत्येक छोट्या गोष्टीला बी आम्ही गोंधळून जायचो. आणि त्यावेळी चिडचिड पण खूप झाली असं? झाली. एक वेळेस असा रात्रीचा विचार यायचा झोपताना की बाबा हे आपण का म्हणून केलंय, उगाच केलं? उगाच केलं काही इथपर्यंत विचार गेलता. पण एक मन केलं की ठीक आहे, केलं तर 1-2 वर्षात फाईट करून बघू, काय घडलं तर घडलं. हा बरोबर. आणि 6 महिन्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की अजून ह्यात आवड निर्माण होत गेली. आज जवळजवळ माझ्याकडे 52-53 म्हशी आहेत. बर. आणि रेड्या? रेड्या माझ्याकडे आता 7 आणि 8 म्हणजे 14 रेड्या आहेत माझ्या. आता पुढच्या वर्षी म्हणजे माझ्या ह्या 6 महिन्यात 6-7 रेड्या लागून निघतात, त्याच्यानंतर 6-7 म्हणजे माझं स्वतःच प्रोडक्शन. माझं आता पुढच्या 1 वर्ष 1.5 वर्षाच्या आसपास माझं स्वतःच ब्रीडिंग म्हणजे चालू होते. आपल्या गोट्यामध्ये आता किती सगळे टोटल जनावरे किती, आणि त्याच्यात कालवडी, रेड्या, म्हशी किती? म्हशी टोटल 53 आहे. त्या एक रेड आहे बुल हरियाणावरून आणलेला, असं ते 54 ची क्वांटिटी. आणि एक कालवडी माझ्याकडे 21 आहे म्हणजे. आणि 3 त्यातलेच तयार झालेले गायी आहेत, म्हणजे सुरुवातीला आणले जाते. बर बर बर. म्हणजे असे ते 24 आहेत. आणि वेद चालू वेन त्यांचे अजून लहान पिल्ल आहेत तिथं अजून. मग टोटल किती लहान मोठे? लहान मोठे माझ्या हिशोबानं धरले तर जवळजवळ 90 क्रॉस करेल सगळे जनावर. म्हणजे 90 जनावरे आहेत तुमच्या गोट्यात आहेत सगळे. 90 जनावरे आहेत. तर तुम्हाला कामगारांची किती आवश्यकता पडते याच्यामध्ये? 90 म्हणजे मी मशीनसाठी 4 माणसं दिलेले आहेत. 4 माणसं सर्व त्याचं काम बघतात. एक माणूस आहे ते कालवड, आणि जे माझे म्हशीच्या रेड आहेत यासाठी एक सेपरेट माणूस आहे. 5 माणसं कामाला आहेत. 5 माणसं. चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने करताय? चारा रेंट वरती जी शेती घेतलेली आहे तिथं चारा व्यवस्थापन, हत्ती गवत, त्याच्यानंतर आता ते नेपेर मध्ये मक्का क्रॉस आलेला आहे ते, आणि आपले मेगा स्वीट, हे सगळ्यात बेस्ट आहे. 2च ऑप्शन आहेत. आणि हरियाणावरून आपल्या पंजाबवरून गहू भुसा मागवलेला आहे. बर. तर ह्याच्यावरती आमचं गोटा व्यवस्थापन म्हणजे चाऱ्याचं चालतं व्यवस्थित. म्हणजे गहू भुसाच फक्त विकत घेताय तुम्ही? गहू भुसाच फक्त विकत आहे, नाही तर आता माझे 2 वर्षापासून सगळी शेतीतूनच हा हिरवा चारा येतो. आमची हीच संकल्पना होती की एवढा महाग गहू भुसा घ्यायचा आपल्याला परवडेल का नाही. बरोबर. मग त्यासाठी आम्ही एक सुरुवातीला थोडासा मागून क्वांटिटी बघितली, बाबा एका महिन्याला आपल्याला एवढा चारा जातो. सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर लक्षात आलं की फॅट मध्ये, SNF मध्ये आणि दुधात वाढ होते. आणि सगळ्यात महत्वाचं, गहू भुसा खाल्ल्यानंतर जी जनावरांची ताजगी म्हणजे चमक राहते, बरोबर, ते हिरव्या चाऱ्याने तुम्ही देऊ शकत नाही. त्यामुळं सुका चारा ज्यावेळेस असेल त्यावेळेस 100% गोटा प्रॉफिट मध्ये राहतो. किती क्वांटिटी मध्ये आपला सुका चारा? एक सकाळी 3 किलो आणि संध्याकाळी 3 किलो दिला जातो. ओला चारा आता सगळ्यात शेतकरी जर असतील, मी तर काय पिढीजात शेतकरी नाही, पण जे पिढीजात शेतकरी त्यांची काय, आता मक्का लावली, मक्याला 4-4, 5-5 फवारण्या घेतल्या तरी आळी हटत नाही, आणि पाहिजे तेवढं उत्पन्न निघत नाही. तर जर गहू भुसा जर वापरला तर आमचे मित्र बी आहेत 1-2 जण. मी स्वतः आता नेपेर घासच आहे माझा, फक्त घास आणि गहू भुशावर माझा गोटा चालतो. बिगर मेंटेनन्स नेपेर घास फक्त तोडणे 45-60 दिवसात अजून तोडायला महाग आलेला आहे. 3.5 एकर मी नेपेर घास लावलेला आहे. काही नाही. आणि मेगा स्वीटचा एक प्लॉट आहे. मेगा स्वीट थोडासा चवीला असेल, जे नवीन ताज्या वेलेल्या तेवढ्याला. बाकी सगळ्यांना गहू भुसा आणि नेपियर बस. एवढ्यावरती म्हशी गाब जायला त्रास देतात का? काय अडचणी? काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता ही सगळी लाईन आपल्या पाठीमागे बघता, ही सगळी 6 महिने, 7 महिने, 8 महिने असे गाभण आहेत. काही ट्रबल नाही.
कालवडी सगळ्या जवळजवळ 7-8 गाभण आहे त्या, काय 5-7 ह्या महिना 15 दिवसात भरवलेले आहेत. म्हणजे ही अलीकडली साईड फक्त गाभण आणि पलीकडे दुधाच्या सगळ्या आतमध्ये जाते. बर साधारण एका म्हशीला ओला आणि सुका चारा किती क्वांटिटी मध्ये जातो? आता साहेब मी काय बरं काय ते काटा केलेला नाही, आमचं टप सिस्टम आहे. बर टप साधारण एकदा माझ्या अंदाजे मी काय कधी काटा केलेला नाही, 10 ते 12 किलो बसल. 2 मशीनच्या मध्ये एक टप टाकतो आम्ही एका टाइम. आणि संध्याकाळी पण तेवढाच. हो. जो भुसा तुम्ही घेतलाय त्याची कॉस्टिंग कशी काय? कॉस्टिंग साहेब आता काय माझा ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे, त्यामुळे माझ्या ऑल ओव्हर इंडियात सगळीकडे नेटवर्क आहे. त्यामुळे मला आता मार्केटला आजच्या तारखेला 13 रुपये रेट चालू आहे. तर मी कुठल्याही शेतकऱ्यांना लागला तर मी 11.5 रुपयानं माझ्या लोकेशनला ह्या लेवलला, म्हणजे लोकेशन नुसार थोडा एक 100-50 किलोमीटर 8 फरक पडतो, तर त्यांना मार्केट पेक्षा 1 रुपयानं स्वस्त देऊ शकतो. 9 रुपयानं स्टॉक केलेला आहे 45 टन. त्यावेळेस मार्केटला रेट चालला होता 10.5-11 रुपये. मी 9 रुपयानं माझा स्टॉक करून ठेवलेला आहे, 40 टन ठेवलेला आहे. गहू पुढचा निघेपर्यंत माझं भागतंय काम. बरोबर. जे आता नवीन उद्योजक यायला लागले, ज्यांना शेतीचं नॉलेज नाही किंवा शेतीत वैरण सगळ्यात आळीसवाना म्हणजे कंटाळवानाचा विषय म्हणजे वैरणच. तर त्या माणसांनी फक्त एकच करायचं, नेपर घास अर्धा एकरच लावा, गहू भुसा वापरा, उगाच चावेला म्हणून नेपेर घास टाका, काही प्रॉब्लेम. मिनरल मिक्सचर डेली वापरा, मीठ सोडा हे डेली वापरा, काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आपल्या इकडे काय झालंय, प्रत्येकानं वैरणी लावायच्या, गुरासारखं कष्ट फक्त त्या वैरणीला करा, भया काय चारा तोडायला जात नाही. बरोबर. त्यात माणसं नेहमी खचून धंदा बंद करतात. त्यावेळेस तुम्ही मक्का लावता, 1-2 एकर मक्का लावले, तर त्यावेळेस मक्का आपले घरचे असते आणि तुम्ही त्याचं बॅगिंग जर करून ठेवलं त्यासाठी उन्हाळ्याच्या तोंडावर म्हणा, किंवा अगदी वैरणच कापाय जायचं नाही तर मुरघास करून तुम्ही ठेवू शकता. गहू भुसा आणि मुरघास मी 1.5 वर्ष त्याच्यावरती गोटा चालवलेला. बरोबर. त्यामुळे वैरण हा विषय डिलीट, म्हणजे ट्रॅक्टर नको, गडी नको, कोयता नको, काय नको. एकदा मुरगाच्या बॅगा आणून ठेवणे, सुका घास ठेवणे. आणि तुम्ही म्हणसाल कॉस्टिंग परवडणार नाही, ज्याला परवडत नाही त्यांनी माझा नंबर घ्या, कधी या समोर बसा, सगळा हिशोब दाखवतो. 1 रुपयाला जरी त्या मिनरल त्या ह्याच्यात काय ते पुढे येते काय 10 का 15 रुपये, त्याचे सुद्धा हिशोब लिहून ठेवलेले आहेत माझ्या. सगळा हिशोब आहे, म्हणजे पीसीला रेकॉर्ड सगळं पूर्ण. एक बटन क्लिक केलं की सगळा हिशोब येतो. बरोबर आहे. आता मला एक सांगा, आता बरेचसे तरुण उद्योजक त्यांचं म्हणणं आहे की नोकरी न करता या व्यवसायामध्ये उतरायचं. आता बघायला गेलं तर जे गोटा बांधणीसाठी आपल्याला मटेरियल लागतं ते पण कॉस्टली झालंय, आणि मेन मुद्दा ज्या म्हशी, त्या म्हशीच्या देखील किमती भरपूर वाढलेल्या आहेत. तर एवढी इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय परवडू शकतो का? आता इन्व्हेस्ट करायचं झालं तर ती चूक माझ्याकडनं बी झालेली साहेब. ज्यावेळेस माणूस एक नवीन जोश मध्ये असतो, त्यावेळेस पैशाला मोल नसतो, ते म्हणतो मला सगळं अपडेट झालं पाहिजे. ज्यावेळेस आता ह्या क्षेत्रात मला 3 वर्ष झाल्यानंतर हे समोर मी गव्हाण जे बनवले साहेब, तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतालच गव्हाण आणि शेड. गव्हाण माझी हे सगळा स्ट्रक्चर पीसीसी करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च केल्यात. तर ते आज मला दुःख वाटतंय की त्या 25 लाखात माझ्या म्हशी आल्या असत्या अजून ऍडिशनल. एक 5-7 लाखात मी शेड केलं असतं, त्याच्या अजून एक्स्ट्रा म्हशी आल्या असत्या. मी कालच काम पूर्ण करून घेतले, 150 फूट मी गव्हाण करून घेतलेले, 70,000 रुपये माझे 150 फूट गव्हाण झाले. आणि सगळ्यात प्लस पॉईंट, ही गव्हाण तुम्ही फोडल्यानंतर शिफ्ट करू शकत नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांना मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेल की गोट्याला फार न खर्च करता गव्हाणी व्हिडिओ मध्ये बघून त्या गव्हाणी लावाव्यात. कमी खर्चात चांगला गोटा बांधून जनावर टॉप ब्रीडिंगचे आणून व्यवसाय करावा. बरोबर आहे. म्हणजे एक गोट्याला न खर्च करता मशीनना खर्च करा, ते दूध देणार आहेत आपल्याला. शेड काय दूध देणार नाही, म्हैस दूध देणार आहे. त्यामुळे खर्च वायपट जास्त न करता म्हशी चांगल्या ब्रीडच्या आणून ब्रीडिंग वर काम, दुधाला चांगला बाजारभाव कुठं मिळेल. आता एक वेळ माझी अशी होती की मला डेअरीला घातल्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरा ऑप्शन की त्यातली अडचण 52-55 रुपये रेट बसायचा. मग कॅल्क्युलेशनला बसलं की महिना 2 महिने प्रॉब्लेम आहे. मग त्यानंतर मी काय केलं, आमच्या अकलूज मधले आईस्क्रीम पार्लर असतील, ज्यूसवाले असतील, तुम्ही किरकोळला लाज वाटते काय जणाला की मी प्रत्येकाला दूध कसं देऊ, माझं दूध घ्या, आणि पैसे मागायचा प्रॉब्लेम क्रिएट होतो की कोण देतं, 1 महिन्याला देतं ते. तर जे मोठे मोठे आईस्क्रीम पार्लर आहेत, चहावाले आहेत, ह्यांना सुरुवातीला 5 रुपये रेट कमी द्या, प्युअर दूध द्या, 10 वेळा गिरायक तुम्हाला हुडकत येईल. आज माझ्यावर अशी वेळ आहे की सगळे हॉटेलवाले माझ्या इथं लाईन लावून इथं दूध घेतात. मी काउंटर सेल करत नाही, 70 रुपयाच्या खाली 1 रुपये मी दूध विकत नाही. थोडस मार्केटिंगला फिरायचं. सहज आपण कुठेही कॉफी प्यायला गेलो, बाबा दूध आहे आमचं क्वालिटीचं, एक साहेब 5 लिटर घेऊन बघा, तुम्हाला आवडलं तर पुन्हा घ्या. बरोबर. त्याला एकदा सवय आपल्या दुधाची लागली तो हुडकत आपल्याला येणार. आणि आपला धंदा जर टिकून ठेवायचा असेल तर त्यांना क्वालिटी बी देणं गरजेचं आहे. एक थेंब ही पाणी आमच्यात बादलीत दूध काढल्यानंतर जे बादलीत दूध आहे ना,
ते दूध सुद्धा विसळलेलं पाणी आम्ही त्या कॅन्डात टाकत नाही. आमच्यात 5-6 कुत्री पितात ते. बरोबर ते कॅन्डात सुद्धा टाकत नाही. ते ग्राहकांना माहिती आहे, त्यामुळे ते बिनतास काय जण तर डोळे झाकून वजन सुद्धा बघत नाही, तसंच घेऊन जाते. म्हणजे दादा मला सांगा, गाभण म्हशींचं तुमच्या गोट्यावर कसं नियोजन चालतं? गाभण म्हशीला साधारण आमच्या इथे सरकी आणि हरभरा चुनी हे साधारण आम्ही अर्धा किलो म्हणजे 1 किलो एका टायमाला खुराक देतो, सकाळ संध्याकाळ. का तर ज्यावेळेस तिचे दूध होऊन जे शरीर जे झालेलं असते 7 महिने 8 महिने दूध दिलेलं, त्याच्यानंतर जे शरीर बनायला किंवा पुढच्या वेताला दूध करावं यासाठी आम्ही त्याला सकाळी 1 किलो संध्याकाळी 1 किलो खुराक देतो. हो. बर, ही मुरा म्हैस जी आहे, जर तुमची रेडी आता सुरुवातीला पहिल्या वेताला गेली तर ती किती वेळ चांगल्या पद्धतीने तुमच्या गोट्यामध्ये दूध देऊ शकते? माझ्या इथं आणल्यानंतर पहिल्या वर्षी दूध काय म्हशींनी 6 लिटर केलं, काही 5 केलं, काही 7, काही 9 लिटरचे बी आहेत. त्याच्यावरती त्या माझ्या 1-2 म्हशी गेल्या वर्षी आणल्यानंतर 11 लिटरच्या आहेत माझ्याकडे म्हशी. एका टायमाला 11 लिटर दूध देते माझ्याकडे. म्हणजे मला बी विश्वास नव्हता. मला म्हणला तो 11 लिटर आहे, मला रेकॉर्ड साठी ठेवली. मी ती 2,20,000ला घेतली त्यावेळेस. बर, तर त्यावेळेस आणलेल्या म्हशी आणि त्यानंतर मी ज्यावेळेस 1 वर्ष तुम्हाला सांगितलं जसं गॅप दिला, खुराक दिला नाही गाभण काळात, तर दुसऱ्या वर्षी मला फटका बसला दुधाला. बरोबर, कमी म्हणजे त्यांचा जो ड्राय पिरियड आहे तो थोडासा वाढला. आणि त्याच्यानंतर मग मला आमचे मित्र बरेच जण म्हणले की तुम्ही असं करू नका, हे चुकीचं करताय, चालू करा. म्हणून त्यानंतर चालू केलं. तर आता हे 3ऱ्या वर्षी माझ्या अजून आता काय म्हशी 8व्या महिन्यात जाणून बुजून आम्हाला आठवावं लागते की 2 महिने तर रेस्ट दिली पाहिजे. बरोबर, म्हणजे आटत नाहीत मला. आटत नाही. आम्ही ज्यावेळेस 3 महिन्याची 2 महिने झाल्यानंतर कामगाराला आमच्यात सिस्टीम काय की कन्फर्म चेक पास झाली की तुला 500 रुपये बक्षीस प्रत्येक कामगाराला. तर तो संध्याकाळी जेवला की त्याला एकच काम, बॅटरी घ्यायची आणि कुठली म्हैस माझ्यावर. हे माझ ओरडत नाही. आपली गावठी म्हैस ओरडते, रात्रभर झोप येऊन देत नाही लोकांना, तसे हे ओरडत नाही. त्यासाठी त्याला 500 रुपये बक्षीस. तो बॅटरी घेऊन रात्रीचं बघतो बाबा हिटवर आहे. सकाळी डॉक्टर कडनं सिमेंट भरायचं, सिमेंट भरून आम्ही क्रॉस रेड करतो डॉक्टरच्या सल्ल्यानं. काय मशीनला काय सवय आमच्यात आता ते म्हशी जास्त झाल्यामुळं सिमेंट वरतीच गाभण होत्यात, काय रेड्यावरती होत्यात. त्याचा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर ती साधारण 2ऱ्या महिन्यानंतर लावल्यानंतर 4-5व्या महिन्यात कन्फर्म कळते. त्यावेळेस ती म्हैस समजा 7 लिटर जे असते त्यावेळेस 4 लिटर वरती आले. बरोबर, त्या दुधानुसार तिचा खुराकाचा खर्च आपल्यालाही परवडला पाहिजे, तिची बी हानी नाही झाली पाहिजे. हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन घेऊन आम्ही बसून ठरवतो. कामगारांना बी विचारात घ्यायला लागतं ही म्हैस किती देते दूध. बरोबर, आपण रोज काय काट्यावर घेऊन बसणार नाही, आपण कॅल्क्युलेशन बाहेर बसून करणार की आज तुझ्या लाईन 10 म्हशीमध्ये एवढं दूध आलं, भागीले 10 म्हशी मग एवढं. त्यात कोण कमी देते ते कामगाराला माहिती. बरोबर. आता कामगारांना काय वाटून म्हशी दिल्यात का? हो, प्रत्येकाला 10 म्हशी दुधाच्या 3-4 ड्राय अशा प्रत्येकाला वाटून. आणि त्यांचं काय ते बिहारचे तर ते काय सगळे मिळून काम करते, टीम वर्क आहे त्यांची. त्यामुळे मला सांगायची वेळ येत नाही की तुझी म्हैस राहिली, त्यांची ते सगळं त्यांच्या पद्धतीने काय का असताना पण ते क्लिअर करणार सगळं. त्यांना पेमेंट कशा किती देतात? माझ्याकडे 10,000 रुपयाचा पण कामगार आहे शेण उचलायला. 16,000ची 2 आहेत आणि 18,000 2. सिनियरिटीनुसार पगार. 18,000 जो कामगार आहे त्याला काय काय काम असतं? त्याने सगळ्या जनावरांची 2 जणांनी काळजी घ्यायची. डॉक्टर आल्यानंतर पहिला फॉलोअप त्यांनी घ्यायचा. सगळ्या जनावरांची. ते म्हणायचं नाही माझ्या लाईनचं जनावर आहे, ते सगळ्यांची त्यांनी काळजी घ्यायची. गोट्यात काय कमी जास्त, कोण जनावर आजारी, कुणी नाही खाल्लं ते सगळं त्यांनी बघायचं. दूध कुणी कमी दिलं, का दिलं ते त्यांनी कारण सांगायचे आपल्याला. आपण स्वतः तर मी असतो, माझे वडील 2-2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी 2 तास असतो. पण ऍडिशनल ह्यांचं लक्ष जसं असतं तसं आपण ठेवू शकत नाही. सुरुवातीपासूनच गाई पालन देखील करताय, म्हणजे आपल्या याची कालवडी सांभाळताय, त्याच्यातले काही दुधामध्ये देखील आहेत. आणि या म्हशी तर याच्यामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? साहेब आता कसं आहे, जे कालवड गाय पालन करतात ते म्हणतात नाही आम्हाला म्हशीचे धारा काढता येत नाहीत, आम्हाला अडचण आहे, परवडतच नाही, ड्राय पिरियडच जास्त आहे, गाय जास्त दूध देते. पण साहेब माझी स्वतःची कालवड 75,000ला वेळेला झालेली मागितलेली, मी विकली नाही. म्हणलं चला दूध आपल्याला थोडंसं होईल. त्या आईस्क्रीमवाला म्हणला मला गायचं दूध लागतं म्हणून मी 4 गाय ठेवल्या, म्हणजे कालवडी केलेल्या गाय वेल्यानंतर ठेवल्या. मग एक कामगाराने काय केलं की त्याला टेम्परेचर असल्यामुळे बघितलं नाही, त्याला गोचेडचं औषध लावलं. गेली गोचेड तापास गाय. राईट. 75,000 रुपयाला मागितलेले गाय, 10,000 रुपये 3 दिवसात औषध केलं आणि 85,000 रुपये माझा लॉस 3ऱ्या दिवशी गाय मेली. अरे ही माझा स्वतःचा आणि तिचा बिल्ल्या नंबर सहित हिस्ट्री माझ्याकडे, ती मेली. मग म्हशीत तसं होत नाही. म्हैस पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर असेल किंवा काही असेल, थोडं दूध कमी देणार. तोंड ज्यावेळेस आता येतात गव्हाना चारा टाकला, सगळ्या म्हशी खात्यात ती एकटी तोंड वर काढणार, ते बरोबर ओळखत. तशी गाय नाही. गायला खाती, पण ते कामगाराच्या लवकर लक्षात आलं तर ठीक. मग त्याला स्वतः गाय धंदा स्वतः करणार असेल तर गाय व्यवसाय परवडतो, नाहीतर कामगाराच्या गाय सांभाळणं लय अवघड आहे. आता अजून एक मुद्दा आहे, बरेचसे आपले शेतकरी या व्यवसायाकडे वळू लागलेले आहेत आणि
काही काही शेतकऱ्यांची 10 म्हशी 15 म्हशी घ्यायची ताकद नसते आणि हरियाणात खरेदी करायचं म्हटलं तर 10च म्हशी घ्याव्या लागतात. हो कमी जर घ्यायची म्हणलं तर ते ट्रान्सपोर्टला परवडत नाही. शेतकऱ्यांचं कसं असतं विषय की जे मोठे गोटेवाले त्यांनी आम्हाला गाब म्हशी किंवा 2-3 म्हशी अशा वेलेल्या ताज्या द्याव्यात. तर आपल्या ठिकाणी तशी सोय आहे का? म्हणजे खरी विक्री करता का तुम्ही म्हशी? विक्री आता मी ह्या आठवड्यातच हरियाणामध्ये जाऊन आलो. रेट बी प्रचंड वाढलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, माझ्या बरोबर मित्र माझा होता, त्याचे वडील होते तिथं. गाडी भरल्यानंतर म्हशी आणल्यानंतर घेतल्या, त्यांनी व्यवहार केला, चॉईसने घेतल्या, माझ्या चॉईसने त्यांच्या चॉईसने घेतल्या. त्याच्यानंतर पहिला आमचा त्या शेटशी त्यांचा थोडा कन्फ्युजन कुठे झालं की ते पिकअपनं गाड्यांनी ह्यांनी आणायच्या 20 किलोमीटर 30, त्याचं भाडं झालं 13,000 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा खर्च येताना 5 दिवसाचा चारा, राईट, मेडिसिन, ह्याचा सगळा खर्च त्यांचा जवळजवळ 17-18 हजार रुपये झाला. आणि त्याच्यानंतर येणारा कामगार, असा हिशोब सगळा लावला तर त्यांनी मला सांगितलं, माझ्याकडे हिशोब लिहून ठेवलेला, 40 का 42 हजार रुपये सगळा कॅल्क्युलेशन लागला. तर एका म्हशीवर 5,000 रुपये ऍडिशनल पडले. बरोबर. 10 म्हशीवरती. बरोबर. तर ते म्हणले हे आपल्याला सांगितलंच नव्हतं. मग म्हणलं आता त्यांनी शेटने तुम्हाला तिथं जागेवर व्यवहार केलाय, मग ते इथं थोडीच पोच करणार, हे खर्च जाणार. आणि प्लस 8,000 रुपये भाडं. राईट. म्हणजे 8 आणि हे 5, 13,000 रुपये एका जनावराला हरियाणावरून इथं येईपर्यंत पडते. बरोबर. त्यात तेवढं ते कन्फ्युजन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे शेतकरी जे गोंधळून जातोय की बाबा 13,000 रुपये गेलेत, म्हैस एवढी महाग घेतली, हे नंतरचे पत्ते चालू होते, हे आणावं लागते ते आणावं लागते. तिथं जाताना गडी विमानाने गेलेलो असतोय गोईंग टू हरियाणा, पण येताना त्याला ट्रेनचं तिकीटच काढावं लागतं, हे शिवाय पर्याय नाही. असा माझा अनुभव आहे. मी जनरल मध्ये त्यावर बसून आलो, मी काही इलाज नाही. जाताना विमानाने येताना जनरल. बरं. म्हणजे तिथे गेल्यावर खूप अवघड पण परिस्थिती होते. अवघड आहे. ज्याला अनुभव आहे, त्याला माहिती आहे, तो व्यवस्थित करू शकतो. बरं. मग तुमच्या माध्यमातून म्हशी देऊ शकता का शेतकऱ्यांना? हो, 100%. आता मी तेच प्लॅन केलाय, बाहेर गोट्याचं काम वाढवलेलं आहे. तर आपण गाभण म्हशी पाहिजे असेल तर गाभण म्हशी माझं रेकमेंड आहे की शेतकऱ्यांनी घेऊन ये. बरं. काय मशीनचं भांड बाहेर येणं, साडात प्रॉब्लेम असतो. आता माझ्या 3 म्हशीत साडात प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला कळणार आहे कुठल्या, ते फसवा धंदा नाही करायचा. तर माझं कुठेही घ्या, आपण गाभण म्हशी घेऊ नका. वेलेल्या म्हशी एक टाइम नाही तर 4 टाइम दूध काढून घ्या. बरोबर. आपल्या इथं अशी आता मी सोय करणार आहे की कामगार म्हशी आल्यानंतर शेतकरी आला, त्याने 1 दिन आहे 4 दिवस इथं राहिला, त्याची राहायची जेवायची सगळी सोय माझ्या ऑफिसमध्ये करणार. हाणलेला टाईप त्याची सगळी सोय करणार. त्याने जोपर्यंत त्याला समाधान वाटत नाही तोपर्यंत त्यांनी ती म्हैस न्यायची नाही. बरोबर. आणि त्याला त्याच्यानंतर गोटा बांधणीपासून त्याला सुक्या चाऱ्यापासून ते डाएट पूर्ण काही निम्यारात्री अडचणी उद्या आपण फॉलो करणार. तसे हरियाणाचे इथून तुम्ही फोन लावला, सेठजी उधर 8 लिटर दे, आता या 4 लिटर दे रहा, ती म्हणते तो खुराक कमी टाकतोय. तसं आपण पूर्ण त्याचा फॉलोअप घेऊन करायचा प्रयत्न करणार 100%. बरोबर. आणि खात्रीशीर. आणि दुसरी गोष्ट मग अशी तुम्ही म्हणला की गाय परवडते का म्हशी परवडते, तर बऱ्याच जणांचा कल काय आहे की म्हशी हात दूध काढणं शक्य नाही 10 म्हशीचं. गाय काढू शकतात मशीनवरती. तर आता आमच्या इथं गावाच्या जवळ एक बावडा गाव म्हणून आहे, तिथून आम्ही मशीन मी सगळं ट्रायल घेतलेले. त्यांचे हरियाणावरून आल्यानंतर मशीनला नरम असते, त्या मशीन लावून 100% सक्सेस करून आपण द्यायचा प्रयत्न करणार आहे. 32,000 रुपये फक्त किंमत आहे. 1,00,000-1.5 लाख रुपये घालवायची गरज नाही. फक्त 32,000 रुपये ट्रायल जर घेतली इथं मी त्या मशीनवर दूध काढूनच म्हशी तुम्हाला देणार. बरोबर. म्हणजे मशीन सूट आहे या मशीनला. हा, मशीन सूट होते. मी स्वतः 4-5 गोट्यावरती मी जवळजवळ 2 दिवस फिरलोय. तुझे 32,000 महत्वाचे नाहीत, पण जनावरांना काय अडचण काय नाही. तर 5 गोट्यात तर सक्सेस आहे. आता जे लोड माझा मित्राचा करमाळा तालुक्यात जेवरला आलेला आहे, त्यांना ह्या 2 दिवसात बसवणार आहे मशीन. आणि माझा जुन्या मशीन आता म्हणतील तुम्ही लोकांना बसवायला सांगता, तुमच्या गाठ्यात कुठे मशीन आहेत, बरेच जण सांग म्हणून. राईट. तर माझ्या म्हशी इथं येऊन 3-3 वर्ष झालेले आहेत. माझ्या म्हशी आता मशीन लावून देत नाहीत. आता हातावरती त्याला पर्यायच नाही. तरी मी ट्राय करणार आहे, ताज्या वेळेला ह्यांना ट्राय करणार आहे झाल्या तर. पण हरियाणाहून ज्यावेळेस म्हशी 2,000 किलोमीटर 1,500 किलोमीटरचा प्रवास करून येते, त्यावेळेस ट्रेस मध्ये जे असतात नरमपणा येतो त्यांच्यात, म्हणजे ताव जीव राहत नाही. त्यावेळेस ते सेट झाले 3 दिवस असे आल्यानंतर तुमच्या 4-5 दिवस दूध कमी देतात. मग त्यात मशीन सेट करून घ्यायची, सक्सेस 100% करून देणार, विषयच नाही. बरोबर. आता जे आपले तरुण व्यावसायिक आहेत त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? तरुण व्यावसायिकांना जे पुण्या मुंबईला 20,000-30,000 रुपये शेती घरचे असून घरदार सोडून तिकडे जाते, त्यांच्यासाठी माझा एक चांगला सल्ला आहे, कमी पैशात कसा गोटा बांधायचा मला 100% कॉल करा. 100% कमी पैशात तुम्हाला गोटा उभारून देईल. हरियाणाला जायचं असेल तरी तिथलं मार्गदर्शन मी करेल. की असं नाही की मी तुम्हाला मार्गदर्शन केल्यात माझ्या म्हशी घ्या, तुम्ही तिथेही घ्या. इथे जरी म्हशी घेतल्या तरी तुम्हाला खात्रीशीर दुधाच्या मशीनवर लावून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे.
राहिला कामगाराचा विषय, कामगार जरी जे माझ्या इथून समजा एक 10 म्हशी घेतल्या तर त्याचे कामगार द्यायची जबाबदारी मी घेणार. बरं तर आमचं नेटवर्क आता व्यवहार चांगला असल्यामुळे माझ्यात लोक 8-8, 10-10 दिवस येऊन राहतात. बाबा ह्या गोट्यात जायचंय, तिकडे जायचंय, तर माझा सेंटर पॉइंटच झालाय. पुण्याला उतरले की भैया माझ्या गोट्यावर येतो. बरोबर बरोबर. किती टाइम तुम्ही जर एखाद्याला म्हशी घ्यायची असेल तर किती टाइम दूध काढून तुम्ही म्हशी देऊ शकता? इथं ते जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही, हा आणि दुसरं एक त्याचं समाधान झाल्यानंतर त्यांनी म्हैसीतून गाडीत भरून न्यायची. दुसरी गोष्ट की आजकाल शेतकरी तिथं 9 लिटर मोजून घेतो, इथं आल्यानंतर 6 लिटर. मी स्वतः फसलेलो. 1,80,000ची म्हैस आहे. बर म्हैस ह्या सगळ्या म्हशीपेक्षा एवढी पाठीमाग मोठी म्हणजे लांबीला जास्त आहे. लांबीला हा मी ब्रीडिंग साठी घेतली. ती शेट मला 10 लिटर 9 लिटर तर 100% देते. ती म्हशीने 6 लिटरच्या वर दूध केलं नाही. बरं तिथं मला मोजून दाखवलं 8. ते मला क्रिएट झालेला प्रॉब्लेम दुसरा एक सांगतो की मी काट्याच्या वजनावर दूध मोजून देणार. माझा काय विक्रीचा उद्योगात मला फार पैसे कमवायचे आहेत आणि मोठं व्हायचं असं काय नाही. देवाच्या दयेने माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त कुठला व्यक्ती फसू नये यासाठी दूध काढल्यानंतर थंड असू द्या गरम असू द्या काट्यावर ठेवणे, काट्यावरच भले 5 लिटर दूध द्या. मी सांगणार हे 5 लिटर तुझ्यात जाऊन 2 लिटर वाढेल क्लिअर अंदाज येतो. हे काट्याचं वजनाचं कोणी व्यापारी तुम्हाला देणार नाही की काट्यावर दूध मोजून द्या. मी काट्यावर मोजून देणार का तर माझ्या गिरायकाला सगळं दूध आहे ना आता चालू होईल. टोटल दूध काट्यावरनं जात. 1 लिटर कुठल्या गिरायकाला मापान नाही. कॅन ठेवणे, झिरो करणे, दूध ओतणे, माप. बरोबर. म्हणजे एक मिलीचाही इकडे तिकडे प्रश्न नाही. तुमची म्हैस इथं जी दूध दिली, मी सांगितलेलं डाएट प्लॅन, परवडणारा डाएट प्लॅन दिला, तेवढंच दूध तुमच्या इथे 1 लिटर जास्त देईल. बरं, पण कमी देणार नाही. तसं फसवायचा धंदा मी करणार नाही. बरोबर. ते हरियाणाला गेल्यापासून ते डोक्यात बसल्यामुळे सगळं चेक केलं. 7 लिटरचं 9 लिटर 9 लिटरचं 11. अहो 11 लिटर आणि 10 लिटर द्यायला म्हैस बी तशी दम लागते. 6 लिटर 7 लिटर 8 लिटर सफिशियंट आहे. त्याच्यावरती दूध देणं गायला ज्यावेळेस इथे येते शेतकऱ्याला ज्यावेळेस दारात येऊन पिळायला चालू करतो इतर म्हणणार 5 लिटर देते, तिथं 7 लिटर काढणार. राईट. तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही दादांचं नियोजन बघितलं. तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टी यांचा तर अनुभव म्हणजे खूप मोठा आहे. थोडक्यात 3 वर्षच त्यांचा गोटा म्हणजे सुरुवात आहे, पण प्रत्येक गोष्टीतून त्यांना अनुभव आलाय. काय केलं तर कसं तोट्यात जाते किंवा कसं फायद्यात जाते. आता त्यांना एक अनुभव आला की हे स्ट्रक्चर केल्यामुळे ते खूप कॉस्टली गेलं. त्या ठिकाणी मृत्यू गोट्यात त्यांनी स्ट्रक्चर उभा केले आणि एकदम माफक दरामध्ये त्यांना ते उभा झाले. बाकीचं देखील म्हशी खरेदीपासून ते गोटा सेट होईपर्यंत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला कोणतीही शंका असेल तर स्क्रीनवर दादांचा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार.